हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आज फर्स्ट टाईम यूट्यूब ब्लॉग बनवत आहे. तर काही चुकत असेल तर समजून घ्या. आणि आज विशालचा आणि माझा सॅटर्डे असल्यामुळे उपवास होता. त्यासाठी मी नाश्ता न बनवता चहा वगैरे पिऊन डायरेक्ट जेवणाच्या तयारीला लागले. दुपारच्या जेवणामध्ये साबुदाणा खिचडी बनवायची होती. त्यासाठी मी बटाटे आणि मिरची चिरून घेतली. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि बटाटा आणि मिरची परतायला ठेवली. त्यानंतर खिचडी रेडी झाली. त्यानंतर बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचा कीस तेलामध्ये तळून घेतला आणि खिचडी, बटाट्याचे वेफर्स आणि कीस आणि दही असं दुपारचं जेवण करून आम्ही जरा आराम केल्यानंतर मार्केटमध्ये जायचं असं ठरवलं. त्यानंतर आम्ही तिघेही मार्केटमध्ये गेलो. घरी येताना भाजीपाला घेऊन आलो. भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर ती साफ वगैरे केली आणि सकाळी उपवास असल्यामुळे रात्रीचं जेवण डाळ भात, छोले भाजी, चपाती असं बनवण्याचं ठरवलं. तर छोले बनवण्यासाठी मी आधी छोले शिजत ठेवले आणि छोलेचा मसाला काढण्यासाठी वाटण तयार करण्यासाठी रेडी झाले. तर कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटण रेडी केलं. त्यानंतर कढईत तेल टाकलं, वाटण मस्तपैकी मिक्स केलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, मसाला हे सर्व ॲड केलं. मस्तपैकी वाटण मसाला तयार झाल्यानंतर तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये छोले ॲड केले आणि जरासं पाणी ठेवून एक उकळी घेतली. छोले भाजी तयार झाल्यानंतर मी डाळीचा कुकर लावला. डाळ मस्तपैकी शिजवून घेतली आणि त्यानंतर चपातीच्या तयारीला लागले. चपाती वगैरे बनवून झाल्यानंतर चपात्या बनवून घेतल्या. चपात्या बनवत असताना डाळीचा कुकर तिकडे होत होता आणि माझी मायरा हॉलमध्ये पसारा करत होती. एकीकडे टेन्शन होतं, चपात्या होत आल्यात आणि दुसरीकडे टेन्शन होते, मायरा जास्तीत जास्त पसारा घालत होती. त्यानंतर असं ठरवलं, आता चपात्या झाल्यानंतर आपण पसारा आवरूया. तर सगळा पसारा व्यवस्थित केला. सगळं नीट व्यवस्थित आवरलं घर आणि झाडून वगैरे घेऊन दिवाबत्ती वगैरे लावली. दिवाबत्ती वगैरे लावून झाल्यानंतर डाळीला फोडणी द्यायची होती ते आठवलं. डाळीला फोडणी देण्यासाठी लसूण ठेचून घेतला. लसूण ठेचून झाल्यानंतर कोथिंबीर निवडली, कढीपत्ता, जिरं, मोहरी हे सर्व रेडी करून घेतले. त्यानंतर डाळ मस्तपैकी स्मॅश केली आणि डाळ बनवण्यासाठी टोप गरम करायला ठेवलं. टोप गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता त्यामध्ये ॲड केला. त्यानंतर लसूण जो ठेचला होता तो ॲड केला आणि त्यानंतर हळद आणि मीठ ते ॲड केले. हळद आणि मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली आणि मस्तपैकी फोडणी दिली आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून मस्तपैकी एक उकळी घेतली. उकळी घेऊन झाल्यानंतर जी भांडी सगळं जेवणाची तयार झाली होती, मस्तपैकी अख्खं बेसिंग भरलं होतं, ते घासण्यास सुरुवात केली. भांडी सर्व घासून घेतली, धुवून घेतली. मस्तपैकी सगळं किचन साफ केलं आणि बाहेर बघते तर काय, माझ्या मायराने अख्खा चिवडा घरात अस्तव्यस्त पांगवलेला होता. ते आवरण्यास परत एकदा सर्व घर व्यवस्थित आवरलं. तेवढ्यात विशालला आज नाईटला जायचं होतं म्हणून जेवायला घेतलं. मी ताटं वगैरे पाणी वगैरे घेतपर्यंत मायराने ज्याची त्याची ताटं ज्याला त्याला दिली आणि जेवण वाढवायला सुरुवात पण केली. आणि अशी हाय डिश डाळ भात, चपाती आणि छोले भाजी. जेवलो, बाहेरचं सर्व साफ केलं आणि भांडी घासायला सुरुवात केली. भांडी घासण्याच्या नादात मी विसरलीच होती, विशालला आज नाईटला जायचं आहे. त्याची वेळ झाली होती नाईटला जायची आणि मी आज त्याची बॉटल भरायची विसरलीच होते. त्यामुळे तो खूप चिडला होता आणि तो आज स्वतः बॉटल भरत होता. त्यामुळे मी त्याला आज त्याच्याकडे बघून हसत होते. तो गेला आणि मी भांडी घासत होते आणि त्यानंतर किचन ओटाही साफ करायचा होता. मायरावरती असल्यामुळे काही गडबड नव्हती, कारण की मायरा जवळ असल्यावरती खूप त्रास देते. भांडी घासताना मध्ये येते किंवा काहीतरी वेगळंच उद्योग वाढवून ठेवते. पण ती वरच्या ताईंकडे असल्यामुळे आता काहीही फिकर नव्हती. मस्तपैकी भांडी वगैरे घासली, धुतली, साफ केली, किचन ओटा साफ केला आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. ब्लॉगमध्ये काय चुकलं असेल तर समजून घ्या. आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.